ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं की फायनान्शियल सेक्टरची ग्रोथ का झाली आणि आता आपण का बघतो ही ग्रोथ नेमकी कशा प्रकारे झाली आणि याला कोणते घटक कारणीभूत ठरले. तर आपला पहिला घटक काय आहे, 2020 कस्टमर परसेप्टिव्ह. आता त्यांचं परसेप्टिव्ह म्हणजे त्यांच्या मनामध्ये सध्या काय चाललं किंवा त्यांचं परसेप्शन काय आहे. बघा, देर आर चेंजिंग मेंटल मॉडेल्स फॉर मनी इन इंडिया, शिफ्टिंग फ्रॉम वन ऑफ ट्रान्झिट्स टू वन ऑफ एनर्जी. बघा, आता जो कोण आपला नवीन कस्टमर आहे त्याचं कसं झालं आहे ते बघा. त्याचं काय झालं आहे, त्याच्याकडे ना भरपूर प्रकारचे ऑप्शन उपलब्ध झालेले आहेत आणि तो फायनान्सकडे एक एनर्जी म्हणून बघतो. फक्त तो एक पर्याय नाही त्याच्यासमोरचा, तर ती एक त्याच्यासमोरची काय आहे, एनर्जी आहे. फॉर prosperous people, the increasing complexity of choice is an issue requiring broader financial education. सध्या त्याच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमरसमोर वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय उपलब्ध झाले आणि या पर्यायामुळे काय झालं आहे, त्याच्यासमोर काय झालं आहे, बॉर्डर फायनान्शियल एज्युकेशनची त्याला गरज आहे. कारण त्याला जर चांगल्या प्रकारचे फायनान्शियली, तुम्हाला काय सांगितलं मी पहिल्या लेक्चरमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रोडक्ट आहेत. प्रोडक्ट म्हणजे काय आहेत, तुम्ही एखादं प्रोडक्ट खरेदी करता तेव्हा तुमच्यासमोर काय असावं लागतं, नॉलेज असावं लागतं मार्केटचं. तर त्याच्यासाठी आता एज्युकेशनची गरज आहे. ओके, आता आपण नेक्स्ट बघू. नेक्स्ट काय आहे, सेकंड इज कन्सेप्ट ऑफ क्रेडिट रेटिंग. आता क्रेडिट रेटिंग म्हणजे काय, क्रेडिट रेटिंग म्हणजे हा तुमचा ना स्कोर असतो. स्कोर म्हणजे काय असतो की बँकांनी तुम्हाला कर्ज दिलं तर तुम्ही त्याची परतफेड करू शकाल की नाही याच्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर ठरवला जातो. तसाच या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा फायनान्शियल सर्व्हिसेसचा पण क्रेडिट स्कोर ठरवला जातो. कारण तुम्ही बँकांमध्ये पैसे ठेवता किंवा या फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये पैसे ठेवता तेव्हा यांच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये, यांची जी काय इनोव्हेशन केलेली इन्स्ट्रुमेंट असतात त्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवले तर ते पैसे तुम्हाला रिटर्न भेटतील की नाही हे बघायला काय केलं जातं सांगा. तर याच्यासाठी तुम्हाला क्रेडिट स्कोर तुमचा ठरवला जातो. बघा, द इन्व्हेस्टमेंट डिसिजन ऑफ द इन्व्हेस्टर हॅज बीन बेस्ड ऑन द फॅक्टर लाईक नेम रिकॉग्नायझेशन ऑफ कंपनी, ऑपरेशन ऑफ ग्रुप, मार्केट सेंटिमेशन, रेप्युटेशन ऑफ द प्रमोटर्स, ETC. म्हणजे जे इन्व्हेस्टरचे डिसिजन असतात ते कशावर, या गोष्टींवर अवलंबून असतात. कुठचं, तो ग्रुप कसा आहे, त्याचं रिकॉग्नायझेशन काय आहे, मार्केट सेंटिमेशन काय आहे, रेप्युटेशन त्या प्रमोटर्सचे काय, एवढ्यावरती अवलंबून असतं. नाव ग्रेडिंग फॉर अँड independent agency would help the investor to portfolio management, and thus equity grading is going on to play a company's point of. बघा कुठं आलो बघा, इक्विटी ग्रेडिंग इज द गोइंग टू प्ले अ सिग्निफिकंट रोल इन द इन्व्हेस्टमेंट डिसिजन मेकिंग. आता काय केलं जातं, बघा, नाव ग्रेडिंग फॉर अन इंडिपेंडेंट एजन्सी वुड हेल्प. कोण हेल्प करतात, ज्या काय स्वतंत्र संस्था असतात त्या ग्रेडिंग देतात आणि त्या हेल्प करतात. कोणाला हेल्प करतात बघा, इक्विटी ग्रेडिंग इज द गोइंग टू प्ले सिग्निफिकंट रोल द इन्व्हेस्टमेंट डिसिजन मेकिंग. ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची त्यांना या संस्था मदत करतात. म्हणजे त्यांच्या प्रायव्हेट संस्था असतात त्या काय करतात, नवीन इन्स्ट्रुमेंट बाजारात आलं की त्यांचा अभ्यास करतात आणि हे इन्स्ट्रुमेंट किती फायदेशीर आहे, यामध्ये रिस्क किती आहे, यामध्ये बेनिफिट किती आहे याचा अभ्यास करतात आणि त्याचा क्रेडिट स्कोअर ठरवतात. एक लक्षात घ्या, रिस्क जिकडे जास्त आहे तिकडे बेनिफिट देखील जास्त असतात. तर त्याचं हे अभ्यास कोण करतात, हे करतात. ओके, फ्रॉम द कंपनीज पॉईंट ऑफ व्ह्यू इक्विटी ग्रेडिंग वुड हेल्प टू बर्डन द मार्केट फॉर देअर पब्लिक ऑफर टू रिप्लेस द नेम रिकॉग्नायझेशन ऑब्जेक्टिव्ह ओपिनियन टू हॅव वायडर इन्व्हेस्टर. यांनी कंपनीला देखील फायदा होतो. कंपनीने काय केला असतो, अभ्यास केलेला असतो, त्यामुळे त्यांचा देखील फायदा कोणाला होतो, त्यांचा देखील फायदा कोणाला होतो, ग्राहकांना त्यांचा फायदा होतो की ग्राहकांपर्यंत माहिती पोहोचते कंपनीच्या प्रोडक्टची. आपलं प्रोडक्ट चांगलं असलं तर अर्थातच त्याला क्रेडिट स्कोअर देखील चांगला मिळेल आणि क्रेडिट स्कोअर चांगला मिळाला तर नवीन तुमच्याकडे काय होईल, ग्राहक आकर्षिले जातील. आता आपण पुढचं बघू. पुढचं काय आहे, कन्झर्वेटिझम टू डायनॅमिझम. आता कन्झर्वेटिव्ह डायनॅमिझम म्हणजे काय, गतिमानता म्हणजे काय, पटापट चेंजेस होत जाणं. आणि कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, स्थिरता. आता बघा, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म इज प्रमोट अँड इफिशियंट कॉम्पिटेटिव्ह अँड डायव्हर्सिफाईड फायनान्शियल सिस्टीम इन कंट्री. जे काय फायनान्शियल सेक्टरमध्ये रिफॉर्म झाले त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय होतो, आपलं मार्केट कसं असावं किंवा सिस्टीम कशी असावी, इफिशियंट असावी, कॉम्पिटेटिव्ह म्हणजे स्पर्धात्मक असावी आणि डायव्हर्सिफाईड असावी. दिस इज द व्हेरी इसेन्शियल टू राईज अलोकेटिंग इफिशियन्सी टू अवेलेबल सेव्हिंग, इन्क्रीज द रेटिंग ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड डज टू प्रमोट द एक्सलेट ग्रोथ ऑफ द इकॉनॉमी. आणि हे कशासाठी महत्त्वाचं होतं तर काय करायची, रेज द
ॲलोकेटिव्ह इफिशियन्सी, जे पैसे जमा झाले त्यांचं वाटप चांगल्या प्रकारे व्हावं, तर त्याच्यासाठी हे महत्त्वाचं होतं. त्याचप्रमाणे दस टू प्रमोट द एक्सलेंट ग्रोथ ऑफ द इकॉनॉमीमध्ये जी काय आर्थिक वृद्धी आहे ती वाढवायची असेल तर त्याच्यासाठी पण हे महत्त्वाचं होतं. ॲट प्रेझेंट न्यूमरस न्यू फायनान्शियल इन्स्टिट्यूट हॅव स्टार्टेड फंक्शनिंग विथ अ व्ह्यू टू एक्सटेंडिंग मल्टिफेरियस सर्व्हिसेस टू द इन्व्हेस्टिंग पब्लिक इन द एरिया ऑफ द फायनान्शियल सर्व्हिस. त्यांनी नवनवीन प्रकारच्या सर्व्हिसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण चांगल्या प्रकारे सर्व्हिसेस देतात आणि त्यामुळे भारताची इकॉनॉमिक ग्रोथ चांगल्या प्रकारे होत आहेत. आता बघू पुढचं कारण पुढचं ठरलं इमर्जन्स ऑफ द प्रायमरी इक्विटी मार्केट. बघा द कॅपिटल मार्केट विच वेअर very sluggish have become a very popular source of the rising finance. The number of बघा the capital market which were very sluggish have become a very popular source of rising finance. जे कॅपिटल मार्केट असेल त्यामधून फायनान्स जमा करणं खूप सोपी गोष्ट असते आणि ती चांगली गोष्ट असते. म्हणजे कॅपिटल मार्केट म्हणजे काय, जिकडे शेअर्स डिबेंचर विकले जातात. ओके, आणि शेअर डिबेंचरमध्ये आपल्याला प्रॉफिट देखील चांगला भेटतो आणि कंपन्या देखील दीर्घकाळासाठी याच्यातनं पैसे जमा करू शकतात. त्यामुळे कॅपिटल मार्केटमध्ये काय झालं, प्रायमरी इक्विटी मार्केट 1991 नंतर तयार झालं आणि त्यामुळेच फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे हे जे कोण मध्यस्थ आहेत त्यांची ग्रोथ व्हायला मदत झाली. द नंबर ऑफ स्टॉक एक्सचेंज इन द कंट्री हॅज गॉन अप फ्रॉम 9 in 18 म्हणजे 1980 फक्त 9 काय होते सांगा स्टॉक एक्सचेंज होते. ते काय झाले टू 22 in 1942. ओके, 1944 किती झाले, 22 झाले. आफ्टर द लोअरिंग बँक इंटरेस्ट रेट कॅपिटल मार्केट हॅव बिकम अ व्हेरी पॉप्युलर मोड ऑफ चॅनलायझिंग द सेव्हिंग ऑफ द मिडियम क्लास पीपल. बँकचे इंटरेस्ट रेट असतात ते काय असतात, अतिशय कमी असतात. ओके, जर इंटरेस्ट रेट कमी असतात आणि फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये पैसा मोठ्या प्रमाणात लागत असतो. जर लोकांनी आपले पैसे कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवले तर त्यांना चांगल्या प्रकारे फायदा मिळू शकतो, असं या मुद्द्याचं स्पष्टीकरण आहे. पुढे काय आहे, फायनान्शियल इन्क्लुजन. ओके, आता फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय ते बघा. फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय, जनधन योजना पकडायची. काय पकडायची, जनधन योजना. जनधन योजनेत काय झालेलं सांगा, सिम्पल, झिरो बॅलन्समध्ये लोकांना खाती काढून दिलेली. प्रत्येकाचं जर बँकमध्ये खातं असलं ओके तर त्याचं जास्तीत जास्त बेनिफिट मिळू शकतात. तर ते हे फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये येतं. कळते बघा. मच ऑफ द नेशन आर शेक्ड बाय द lack of ability to engage with the financial system. However, there is the deep intermediate drive across rural India that can be unleashed. The opportunity at the bottom of the pyramid is as large as that the top. That what will drive India's growth. Moreover, if India does not get financial inclusion soon, there will be revolt. आता बघा काय ते बघा की मच ऑफ द नेशन आर शेक्ड बाय द लॅक ऑफ द ॲबिलिटी टू एंगेज विथ द फायनान्शियल सिस्टीम. हवेवर देअर इज अ डीप इंटरमिडिएट ड्राईव्ह अराउंड रुरल इंडिया दॅट कॅन बी अनलिस्ट. म्हणजे भारतात जो काय रुरल इंडिया आहे त्यामध्ये या बँकांची खाती मोठ्या प्रमाणात पोहोचवलेली नाही. द ऑपॉर्च्युनिटी ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड इज लार्ज. सगळ्यात भारताची संधी काय, आपला जो काय बॉटम पिरॅमिडचा बॉटम म्हणजे जी काय खालची संख्या आहे जी गरीब आहे, लार्ज दॅट इन ॲट द टॉप, आणि टॉपची काय कमी आहेत. अँड दॅट विल ड्राईव्ह इंडियाज ग्रोथ. समजलं. त्यामुळे जर भारताची ग्रोथ करायची असेल तर प्रत्येकाचं खातं असणं काय आहे, आवश्यक आहे. त्यामुळे फायनान्शियल इन्क्लुजन होणं महत्त्वाचं आहे. जर फायनान्शियल इन्क्लुजन भारतामध्ये झालं तर फायनान्शियल सेक्टरची काय होणार, ग्रोथ होणार. मोरेवर इफ इंडिया डज नॉट गेट फायनान्शियल इन्क्लुजन सून, भारतामध्ये अजून पण फायनान्शियल इन्क्लुजन झालं नाही, हे वाक्य थोडं चुकीचं आहे. कारण हे पुस्तक आहे ते थोडं सिलेबसचं पुस्तक थोडं जुनं आहे आणि त्यामध्ये ते काय म्हणतात, इफ इंडिया डज नॉट गेट फायनान्शियल इन्क्लुजन. भारतामध्ये फायनान्शियल इन्क्लुजन तेवढं झालं नाही, थोड्याफार प्रमाणात खरं आहे. मात्र भारतामध्ये आता फायनान्शियल इन्क्लुजन चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि लोकांकडे काय आहे, बँक खाती ओपन झालेली आहे. आता बघा इंडियन डेमोग्राफिक म्हणजे बघा फायनान्शियल इन्क्लुजनसाठी सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक कारणीभूत घटक ठरला तर तो कुठचा आहे सांगा, इंडियन डेमोग्राफिक्स. इंडियन डेमोग्राफिक्स म्हणजे काय सांगा, इंडियन डेमोग्राफिक म्हणजे भारतीय लोकसंख्येची रचना. आणि भारतीय लोकसंख्येची रचना कशी आहे, भारतात तरुणांचा देश आहे. एव्हरीवन वेअर इज द अवेअर इंडियस डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज. प्रत्येकाला
जागरूक राहिलं पाहिजे की भारताला डेमोक्रॅटिक ॲडव्हान्टेज आहे, विच मीन्स दॅट 50% ऑफ द पॉप्युलेशन विल बी फ्युअर दॅन 25. जी 50% पॉप्युलेशन आहे 25 वयाच्या काय आहे खाली आहे. देअर इज द बिग कॉन्ट्रॅक्ट विथ द अदर हायली पॉप्युलेशन नेशन विथ द चायनाज वन चाइल्ड पॉलिसी. चायनाची वन चाइल्ड पॉलिसी आहे लिडिंग टू अ रॅपिड एजिंग पॉप्युलेशन. त्यांची काय आहे वाढत्या वयाची लोकसंख्या आहे, म्हणजे त्यांच्याकडे म्हातारे लोक जास्त आहेत. ओके. ओव्हर द डिकेड्स इंडिया डेमोक्रॅटिक प्रोफाईल विल ॲडव्हान्टेज इट मोर अँड मोर. भारताला मात्र यात चांगल्या प्रकारे संधी आपल्याला आहे असं आपल्याला दिसतं. आणि पुढचं काय आहे प्रोसेस ऑफ ग्लोबलायझेशन. प्रोसेस ऑफ ग्लोबलायझेशन म्हणजे काय सांगा. आता ही जी काय ग्लोबलायझेशनची प्रोसेस आहे जागतिकीकरण, त्यामुळे आपल्याला फायनान्शियल सर्व्हिस इंडस्ट्रीला चांगल्या प्रकारचा बेनिफिट आहे. द प्रोसेस ऑफ ग्लोबलायझेशन हॅज पेव्ड द वे फॉर द एंट्री ऑफ इनोव्हेशन अँड सोफिस्टिकेटेड प्रोडक्ट इन टू अवर कंट्री. ग्लोबलायझेशनमुळे भारताला पण समजलं आहे की इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट कुठच्या आहेत, त्यामध्ये आपल्या फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये येत आहेत. सिन्स द गव्हर्नमेंट इज व्हेरी in removing all obstacles that stand way to of inflow of the foreign capital. आणि फॉरेन कॅपिटलमध्ये जे काय ऑब्स्टेकल म्हणजे काय जे काय अडथळे होते ते भारतीय गव्हर्नमेंट कमी कसे होईल हे बघत आहे. the potentialities for the introduction of innovation international finance product in India are very large. भारतामध्ये ज्या काय यासाठी इनोव्हेशनसाठी जे काय संधी आहेत त्या कशा आहेत जास्तीत जास्त आहेत. ओके समजलं. त्यामुळे ग्लोबलायझेशनचे देखील आपण फायनान्शियल सर्व्हिसेसला आपल्याला बेनिफिट भेटलेले आहेत. तुम्हाला तुमचे नोट्स कंप्लीट करायचे आहेत. ओके आपण आता काय काय बघत होतो बघू. भारतामध्ये जे काय चेंजेस झाला त्या चेंजेसला सगळ्यात महत्त्वाचं कारण कुठचं ठरलं 2020 कस्टमरचा परसेप्टिव्ह की 2020चे कस्टमर्स कसे आहेत सांगा. त्यांना त्यांचं माइंडसेट बदललेलं आहे. त्यांना एज्युकेशनची गरज आहे. ते ही फायनान्शियल एज्युकेशनवर त्यांचा भर आहे आणि ते काय करतायत की नवनवीन प्रोडक्टचा अभ्यास करतात. त्यामुळे आपल्याला फायनान्शियल सर्व्हिस इंडस्ट्री ग्रोथ होत आहे. पुढे काय कॉन्सेप्ट ऑफ क्रेडिट रेटिंग. कॉन्सेप्ट ऑफ क्रेडिट रेटिंग म्हणजे काय सांगा. कॉन्सेप्ट ऑफ क्रेडिट रेटिंग म्हणजे काय तर क्रेडिट रेटिंग म्हणजे काय तुमचा क्रेडिट स्कोअर किती आहे ते ठरवणाऱ्या संस्था आहेत आणि त्यांचा फायदा देखील भारतीय फायनान्शियल सर्व्हिस इंडस्ट्रीला होत आहे. पुढचं काय आहे कन्झर्वेटिझम डायनॅमिझम म्हणजे काय गतिमंतीकडे हे वळण झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला चेंजेस पाहायला भेटतात. पुढे काय आहे इमर्जन्स ऑफ द प्रायमरी इक्विटी मार्केट. प्रायमरी इक्विटी मार्केटचा उदय झाला 1991 नंतर आणि जे 1980 पूर्वी 9 होत्या ते 94मध्ये 23 झाले. याचा फायदा देखील आपल्याला झाला. फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय प्रत्येकाचं जनधन खातं असलं पाहिजेत आणि ती योजना भारतात राबवल्या गेल्यामुळे किंवा तसे प्रयत्न होत असल्यामुळे देखील फायनान्शियल सर्व्हिस सेक्टरला चांगल्या प्रकारच्या संधी आपल्याला पाहावयास मिळतात. आणि पुढचं काय इंडियन डेमोग्राफिक. इंडियन डेमोग्राफिक म्हणजे काय भारताची लोकसंख्या 25 वयाखालची आहे त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस पाहिजेत आणि त्या आपल्याला देताना आपण भारत दिसून येतो. पुढचं काय आहे प्रोसेस ऑफ ग्लोबलायझेशन. प्रोसेस ऑफ ग्लोबलायझेशन म्हणजे काय आता हे जागतिकीकरणाचा काळ आहे आणि त्याच्यामध्ये देखील आपल्याला त्याचे बेनिफिट देतात. त्यामुळे भारतामध्ये फायनान्शियल सर्व्हिस इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचे आपल्याला दिसून येते. ओके तर आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 हे लेक्चर बघितलं. याच्यामध्ये पार्ट 1मध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं की ग्रोथ ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस इन इंडिया आणि पुढचं हे ग्रोथ का झाली ते हे 7 पॉईंट आपण बघितले. ओके तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही मला ते सांगा मी त्या शंका दूर करेन. ओके जर 4-5 जणांना शंका असतील किंवा 10 जणांना तर आपल्याला झूम ॲपवर देखील आपल्याला काय करता येईल याचा पण माझा विचार चालू आहे. ओके हा लेक्चर आपल्या इथं थांबतोय. तुम्हाला काय शंका असेल तर तुम्ही मला मग विचारू शकता. ओके थँक्यू बाय गुड डे खुश राहा.